नमस्कार, मी तनुजा. ध्यान सत्र हे एक नवीन सिरीज मी सुरू केली आहे. ध्यान खूप गरजेचं आहे आयुष्यामध्ये. का गरजेचं आहे? कारण आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण सगळं मिळवत चाललोय. सगळ्या फॅसिलिटीज, सगळी सुख साधनं आपल्यापर्यंत आली आहेत. पूर्वी कपडे धुवायला किती त्रास होता बायकांना, पण आज कपड्याचं एक बटन दाबलं की पटकन कपडे धुतले जात आहेत. बसण्यासाठी सुंदर सोफा आहे. पत्र्याची घरं होती पूर्वी, आता आपले आरसीसी घरं आहेत. स्वतःचं नसं नका, पूर्वीच्या काळात छोट्याशा शेडमध्ये एका खोलीमध्ये बायका वर्षानुवर्ष 5-5 मुलं अशी मोठी फॅमिलीमध्ये असायच्या. पण आजकाल काय झालंय, नाही म्हटलं स्वतःचं घर घ्यायची ऐपत नसेल तर माणूस भाड्याच्या घरामध्ये राहतं, पण चांगल्या घरामध्ये आहे. अशी फार कमी माणसं असतील जी राहण्यासाठी स्ट्रगल करतायत हल्लीच्या काळात. सगळी सुखसाधनं आपल्याकडे आहेत. पूर्वी अनेक किलोमीटर चालत जाऊन तीर्थयात्रा केल्या जायच्या, पण आता आपण 4 व्हीलरमधनं एका दिवसात जाऊन येऊ शकतोय. इतकं सगळं आपलं लाईफ सुखकर झालंय. पूर्वी एका खोलीमध्ये 10 माणसं राहायची, आता 10 खोल्या आहेत आणि माणसं 3 आहेत, अशाही अवस्था आहे. तर तरीही कुठंतरी काहीतरी कमी आहे. रात्री झोपलं की पटकन झोप येत नाही, अशा कित्येक जणी आहेत ज्यांना रात्री झोपल्यावर झोप येत नाही. का असं होतंय? की आपल्या मुलांना आपण सगळं काही देतोय, सगळ्या सुखसुविधा सगळं करून ठेवलंय मुलांसाठी, तरीही मुलांच्या चेहऱ्यावरती हसू नाही. हे सगळं होतंय ते आपण आपल्या अंतर्मनापर्यंत, आपल्या आतमध्ये खोल एक अंतर्मन आहे. क्षणोक्षणी आपल्या मनामध्ये जे काहीही चालू आहे त्याचे सगळे इफेक्ट्स हे त्या आपल्या अंतर्मनावरती होत असतात. आपण नामस्मरण, पूजा, व्रतवैकल्य ह्याच्या साह्यानं किंवा एक सत्संग आहे, हे खूप चांगलं आहे सगळं. पण ह्याच्यामुळं काय होतंय, अशा लेवल आहेत, थर आहेत. त्यातला वरचा जो काही थर आहे तो ह्यानं तिथं दाबलं जात आहेत. आपलं जर काही दुःख असेल, तुम्ही एखाद्या सत्संगाला गेलात, तुम्ही नामस्मरण केलं, तुम्ही पूजा केली, त्याच्यामुळं काय होणार आहे माहितीये का? फक्त ते जे काही आहे ना तुमचं दुःख, ते असं थोडंसं खाली जाणार आहे, पण तळाशी ते बसून असणार आहे. तळाशी म्हणजेच आपल्या अंतर्मनामध्ये ते बसून असणार आहे. त्या अंतर्मनापर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं तर त्याच्यासाठी एकच साधन आहे आणि ते आहे ध्यान. आता ध्यानाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. कुणी गायत्री मंत्रावरती ध्यान करू शकतं, कुणाच्या गुरूंनी एखादा जप दिलेला असेल, नाम दिलेलं असेल, त्याच्यावर ध्यान करू शकतो. वेगवेगळे ध्यानाचे प्रकार आहेत. त्राटक म्हणतात बघा, एखादा बिंदू धरायचा आणि त्या बिंदूवरती टक लावून एक प्रकारचं त्राटक म्हणतात त्याला. ते एक मेडिटेशनचा प्रकार आहे. एका मेडिटेशनचा प्रकार आहे तो मानस पूजा, हा सुद्धा एक मेडिटेशनचा सुंदर प्रकार आहे. पण हे सगळं कुठंतरी जे आहे ना, हे आपल्या मनाचा जो वरचा जसं पाण्यावरती बघा तवंग असतो, काय असेल घाळ, तर त्या स्तरापर्यंतच आपण या सगळ्यांनी पोहोचू शकतोय. पण आपल्या खोल आतमध्ये आपलं आहे ते अंतर्मन, त्या अंतर्मनापर्यंत तुम्ही कसं पोहोचणार सांगा बघू. आयुष्यामध्ये प्रत्येकानं जरा असं डोळे मिटा आणि शांत बसा आणि विचार करा. तुम्ही खूप चांगले आहात, तुमचं सगळं चांगलं आहे, तुमचा स्वभाव चांगला आहे, मला सगळ्यांशी चांगलं वागायचं हे मला पटतंय. पण कधीतरी अचानक क्रोध येतो, उफाळून येतो, जुनं काहीतरी कधीच तरी आठवतं. खूप ठरवलेलं असतं, एखादा पाहुणा आहे, तो आल्यावरती मी खूप चांगलं वागेन, माझं कर्तव्य आहे. का तर माझा तो धर्म आहे, अतिथी देवो भव हा माझा धर्म आहे. खूप तुम्ही दिवसभर असं झालंय का कोणाच्या आयुष्यात सांगा, हे एक फॉर एक्झाम्पल आहे. खूप दिवसभर तुम्ही सगळ्यांचं सगळं करता, पण थोडेशा एखाद्या गोष्टीवरून सगळं केलेल्यावरती माती फिरती, का तर तुमच्या आतमध्ये अचानक आठवतं की ह्या व्यक्तीनं माझ्याबरोबर असं केलेलं, आणि तिथं तुमचं फिनिश, सगळं जे काही दिवसभर केलेलं असेल ते फिनिश. का झालं तसं? तुमच्या वरच्या मनाला तर माहिती आहे, अतिथी देवो भव हा माझा धर्म आहे. हे एक एक्झाम्पल आहे बरं का. असं अनेक गोष्टींमध्ये होतं, आपल्या रिलेशनमध्ये धरा, कशातही धरा. वरचं जे मन आहे ना, त्याला तुम्ही समजावून सांगू शकाल सत्संगानं, किंवा वरचं जे काहीही चाललंय, थोडं पूजा अर्चा ह्यानं तुम्हाला कळायला लागलंय की वरच्या मनाला तुम्ही समजावून सांगू शकाल. पण तुमच्या आत
खोल आत एक अंतर्मन आहे ना, ते क्षणोक्षणी तुमच्या प्रत्येक विचाराला प्रतिसाद देत असतं. त्या अंतर्मनापर्यंत तुम्ही कसं पोचणार? ती पोचण्यासाठीचं माध्यम आहे ते म्हणजे ध्यान. आणि ध्यान करायचं ते श्वासांवर करायचं. त्या ध्यानाला आनापानसती ध्यान असंही म्हटलं जातं. आपला येणारा श्वास आणि जाणारा श्वास. आता श्वासाचे 2 प्रकार. हा एक श्वास आहे बघा. या श्वासामध्ये श्वास असा आलाय, आपलं पोट हल्लय शरीर, हा त्याला म्हणायचं प्राणायाम. त्या श्वासावर ध्यान नाही करायचं. काही मी मेडिटेशनची मागे एक व्हिडिओ बघितली, त्याला सांगितलं की एक कसं जड पुस्तक घ्या, पुस्तक पोटावर ठेवा आणि झोपा आणि करा, मग ते पोट हलतंय, ते पुस्तक हलतंय. चुकीचं आहे हे. अशा मेडिटेशनच्या कुठल्याच पद्धती तुम्ही अवलंबू नका. तुमचा जो श्वास आहे, ह्या नाकपुडी तुम्ही जेव्हा लक्ष पूर्ण केंद्रित कराल ना, मेडिटेशन करताना मी सांगितलंय हा त्रिकोण आहे आपला. हा इथं जिथं मिशी असती पुरुषांना तो भाग, नाकाचे हे 2 आणि हे आतमध्ये. हा जो वायू आहे बाहेरून येणारा, आपण इथून आत जातो, तो परत बाहेर येतो. आत गेल्यावरती डोळे शांत मिटून बसा तुम्ही सगळ्यांनी 5 मिनिटं. पूर्ण शांत अवस्थेमध्ये बसा. ज्या पद्धतीत तुम्हाला रिलॅक्स वाटत असेल अशा पद्धतीत बसा आणि पूर्ण येणारा श्वास नाकपुडीमध्ये येतोय. अतिशय सूक्ष्म अशी गोष्ट आहे ती. आणि जेव्हा तुम्ही एवढ्या सूक्ष्म गोष्टीवरती लक्ष केंद्रित कराल तेव्हाच तुम्ही तुमच्या अंतर्मनापर्यंत पोहोचणार आहे. श्वास येतोय. श्वास आल्यानंतर आपल्या नाकपुडीचे हे जे भाग आहेत इथं आपल्याला तो जाणवला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण लक्ष हे पूर्ण केंद्रित केलं पाहिजे. त्या फक्त श्वास आणि मी एवढंच राहायचं. नाकपुडीच्या आतमध्ये हा भाग आहे, इथं आपल्याला वारा जाणवतो, सेन्सेशन्स, व्हायब्रेशन्स जाणवतात. जेव्हा त्याच्यासाठी खूप तल्लीन, खूप शांत, अतिशय शांत अशा अवस्थेमध्ये पहाटेचं तुम्ही हे ध्यान करा. पहाटेचा आपल्या दोन्ही नाकपुड्यांनी श्वास सुरू आहे हे आपल्याला कळतं. पूर्ण त्रयस्थ भावानं बघायचं. माझी कुठली नाडी सुरू आहे त्याच्यावरती काही स्टडी असलं काहीही करत बसायचं नाही. अगदी त्रयस्थ भावानं. श्वास गार आहे का गरम आहे, श्वास नाकाच्या कुठल्या भागाला आतमध्ये स्पर्श करतोय, स्पर्श केल्यानंतर काय जाणीव होतीये त्याच्यातून. सलग जेव्हा तुम्ही 1 तास बसाल ना तेव्हा तुमच्या डोळ्यातून पाणी येतंय का नाही तुम्ही बघा. तुमचा श्वास, ज्या श्वासावरती तुम्ही जगलाय तो श्वास तुम्हाला ज्या दिवशी जाणवेल त्या दिवशी तुम्ही तुमच्या अंतर्मनापर्यंत पोहोचला असाल. अंतर्मन म्हणजेच आत्मा आहे. जे चैतन्य आपल्याला जिवंत ठेवलंय जन्म, त्या आत्म्यापर्यंत तुम्ही पोचणार आहात ध्यानाच्या माध्यमातून. श्वासालाच परमेश्वर समजा आणि श्वासावरच ध्यान करा. आपल्यामध्ये खूप आपण काय अनेक जन्म, अनेक काय दुःख, अनेक वेदना, अनेक विकार, अनेक गोष्टी अंतर्मनामध्ये सगळ्या रेकॉर्डिंग आहेत. त्या आपल्याला काढायच्या आहेत. एखादी टाकी आहे पाण्यानं भरलेली, त्याच्या तळाशी गाळ आहे. तुम्ही वरचा गाळ असा तवंग काढत बसलाय. पण जो तळाशी गाळ आहे तो जर तुम्ही काढून टाकलात तर तुमचं पाणी कसं स्वच्छ होतं. तसंच आहे आपल्या आयुष्याचं. तुमचं आयुष्य तुम्हाला जर सुखकर करायचं असेल ना तर तुम्हाला फक्त आणि फक्त श्वासावरती ध्यान केलं पाहिजे. श्वास येतोय, श्वास जातोय, क्षणाक्षणाला ती क्रिया अखंड चालू आहे. आपले डोळे, आपले हात, आपलं तोंड, आपलं कान, आपले पाय, सगळं काही आपलं मन जे सांगतं त्या इन्स्ट्रक्शन्स, मन, मेंदू तसं आपण करतोय बघा. हे सगळ्या ज्या काही हालचाली आहेत ह्या सगळ्या तशा चालू आहेत. पण तुम्हीच विचार करा, तुमचं हृदय, तुमच्या किडन्या, तुमचं फुफ्फुस, तुमची आतडी, तुमच्या किडन्या, जे काहीही तुमच्या आतमध्ये आहे, आतमधलं शरीर पूर्ण वेगळं आहे.
ते आतमधलं शरीर तुमच्या ऑर्डर ऐकतं का हो? तसंच आहे. त्या ऑर्डर क्षणाक्षणाला शरीरामध्ये बदल होत चाललाय. आपण म्हणजे फक्त आणि फक्त अणूंचा, अनेक सूक्ष्म सूक्ष्म अणूंचा पुंजका आहोत. अनित्य 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 जे काही ऐकत आलाय ना तुम्ही की हे शरीर अनित्य आहे, पण त्याचा बोध तुम्हाला खरंच या आनापान सती ध्यानातून होईल. तरी खरंच ऐका आणि प्रत्येकानं काहीच तुम्हाला त्याच्यासाठी 1 रुपयाही खर्च करायचा नाहीये. कुठलंच असं माझं मेडिटेशन असं नसणार आहे, कुठलीच माझी व्हिडिओ अशी नसणार आहे ज्याच्यामधून मी काही व्यावसायिक असं तुमच्या पुढं मांडणार आहे. फक्त माझी एकच इच्छा आहे. मीही एकेकाळी फार दुःखात होते. पूर्ण एकटीनं मी हे माझं आयुष्य काढलंय, पण माझ्या आयुष्यात एक सुंदर प्रकाशाचा किरण आला आणि माझ्या दुःखातून मी पूर्ण मोकळी झाली आहे. आणि मला आता फक्त आणि फक्त माझ्या या जन्माचं मेन उद्देश हेच आहे की जे मला कळलंय, मी दुःखातून मुक्त झालीये, तसं मला तुम्हालाही दुःखातून मुक्त करायचंय. आज तुम्हाला खरं सांगते, 1ही रुपयाची गोळी मी गेल्या कित्येक वर्षात खाल्लेली नाहीये. हेच मीच ही पूर्वीची एक डॉक्टर होते आमच्या इथं पेंढारकर म्हणून, त्या पेंढारकरांची मी डेलीची पेशंट होते. रोज मला सर्दी खोकला ताप सारखं म्हणजे जुलाब माझं थांबतच नव्हतं दुखणं. आणि मणक्याचा एकतर खूप जास्त मणक्याचा आकार, मला असं वाकलं ना तरी मला चक्कर यायची. इतक्या प्रचंड त्रासामधून आज मी गेले कित्येक वर्षात मी 1ही गोळी खाल्लेली नाहीये. आणि ते जर झालं असेल तर ते फक्त आणि फक्त मेडिटेशनमुळे झाले. त्यामुळे मी जीव तोडून मला प्रत्येकाला सांगायची इच्छा आहे की मेडिटेशन करा, तेही श्वासावरती ध्यान करा. तुमच्या अंतर्मनापर्यंत जे खोल आहे आणि ज्याच्यामुळं सगळे विकार, अनेक विकार आयुष्यभर आपण घेत आलोय आणि पुढं नेऊ शकतो आपण, हे त्याला आपल्याला असं त्याचा खात्मा करायचा आहे. आणि तो खात्मा तुम्ही तेव्हाच करू शकाल जेव्हा तुम्ही त्या अंतर्मनापर्यंत पोचाल. चला, ही ध्यान यात्रा अशीच चालू राहणार आहे. खास एक व्हिडिओ मी बनवणार आहे ज्याच्यामध्ये मी गाइडेड मेडिटेशन करणार आहे. तेवढी शांतता फक्त मला घरामध्ये आमच्या मिळायला पाहिजे. तरी असंच प्रत्येक व्हिडिओ माझी बघा आणि ध्यान सुरू करा. तुमचंही आयुष्य, खरंच आयुष्य खूप सुंदर आहे. ज्या आयुष्यासाठी मी रडत होते, कुठनं देवा मला जन्म दिला, तेच आयुष्य आज मला खूप सुंदर वाटते ध्यानामुळं. मला असं वाटतंय तुमचंही आयुष्य एवढं सुंदर व्हावं. आज इथंच थांबते. काहीही जर चुकलं असेल माझ्याकडून बोलताना तर तुमचीच आहे मी, मला माफ करा. श्री स्वामी समर्थ.